बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर बदलापूर अक्षरशः पेटून उठलं होतं। जवळपास 10 तास रेल रोको सर्व पालकांनी केला होता आणि अक्षय शिंदे या आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली होती। मात्र आज खरं पाहिलं तर एका तपासासाठी तळोजा जेलमधून अक्षय शिंदे याला ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं आणि त्या ठाण्यावरून त्याला तळोजाच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर मुंब्र्याजवळ त्या अक्षय शिंदेने पोलिसांवरती त्यांच्याच बंदुकीने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी अक्षयवरती गोळ्या झाडल्या आणि अक्षय यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। आपण आता बदलापूरच्या खरवई गावातील त्याच्या घरी आलेलो आहोत। अजूनही त्याच्या घराला टाळा लावलेला आहे, कारण की आपण 1 महिन्यापूर्वीच अक्षयच्या घरी आलो होतो आणि या ठिकाणी आपण यांच्या घरी कोणी आहे का याची माहिती घेतली होती, मात्र माहिती काय मिळाली नव्हती। आता अक्षय याची हत्या झालेली आहे, त्याला गोळ्या घातलेल्या आहेत आणि तो मयत झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकाला संपर्क झालेला आहे फोनद्वारे, त्याच्या नातेवाईकाला माध्यमांद्वारे मिळालेले आहे। मात्र ते आता घरी आलेत की नाही यासाठी खरं पाहिलं तर एबीपी माझाची टीम जी आहे बदलापूरच्या खरवई या गावामध्ये आलेले, मात्र गेली 1 महिन्यापासून अक्षय शिंदे याचं घर जे आहे ते बंद आहे। याचे नातेवाईक नेमकं कुठे गेलेले आहेत याची माहिती मात्र समजू शकली नाही। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।